मंडळी नमस्कार, मी आर्ज ओंकार गोड गोपीच्या एका नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. आपण इस्लामपूरमध्ये असाल आणि अख्खा मसूरची आपल्याला टेस्ट घ्यायची असेल तर अशी काही कमी लोकेशन्स आहेत की जिथे आपल्याला नेहमी गर्दी बघायला मिळते. आणि मी ज्या लोकेशनला नेहमी जात असतो असा एक भन्नाट स्पॉट म्हणजे इस्लामपूरच्या बहे रोडवरचं KBP कॉलेजच्या एकदम समोरचं लोकेशन हॉटेल SK स्पेशल अख्खा मसुरा. मी आज तुम्हाला याच ठिकाणी घेऊन आलोय आणि इथला ॲम्बियन्स कसा आहे, मसुरा कसा आहे आणि इथल्या ओनरकडून आपल्याला काय ऐकायला मिळतं हे जाणून घेणार आहोत. चला. आपल्यासोबत हॉटेल SK स्पेशल अख्खा मसूर इस्लामपूरचे ओनर अर्थात सर्वेसर्वा संजय कारंडे सर आहेत. सर नमस्कार. नमस्ते. तसं बघायला गेलं तर इस्लामपूर आणि परिसरात SKच्या अख्खा मसूरची क्रेज आहे. म्हणजे अख्खा मसूर खायला जायचं म्हणलं की SK कडे जायचं हे नेहमी ऐकायला मिळतं आणि मी सुद्धा बऱ्याचदा इथे येऊन अख्खा मसूर टेस्ट करून गेलोय. नक्की हॉटेल क्षेत्रात आपण कधीपासून आहात? म्हणजे SKचा जर विचार केला तर हा ब्रँड गेल्या काही वर्षांपासून आपल्याला इस्लामपूरमध्ये बघायला आणि ऐकायला मिळतोय. पण तुम्ही स्वतः हॉटेल क्षेत्रात कधीपासून काम करता? आता तसं बघायला गेलं तर साधारण मी लहान असल्यापासूनच हॉटेल लाईन मध्ये जॉब करतोय. जसं पाक भांडी धुण्यापासून, टेबल क्लीन करण्यापासून, सर्व्हिस करण्यापासून, वेटरशिप पासून पाक मोरीपर्यंत आणि तिथनं परत उस्ताद म्हणजे तंदूरवाला आणि मेन शेफ इथपर्यंतचा प्रवास माझा थोडासा खडतर होता. म्हणजे एक वेळ अशी होती की 2 वेळचं म्हणजे जेवण मिळवायचं थोडंसं अवघड होतं. अशी परिस्थिती असताना आपण तिथनं उस्तादपर्यंतचा हा प्रवास केला. तिथून पुढं प्लस एज्युकेशन पण चालूच होतं. पण एज्युकेशन चालू असताना डोक्यात असा विचार आला की बाबूनो आपण एज्युकेशन घेतोय पण पुढे जाऊन करायचं काय आहे. एक साधारण 10वी पर्यंत शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मनात विचार यायला लागला की नाही, आतापर्यंत जे एज्युकेशन घेतलंय ते एक प्रॅक्टिकली पण घेतलंय आणि एक थेरी टाईप मध्ये पण घेतलंय. म्हणजे प्रॅक्टिकली घेतलंय ते आपण हॉटेल लाईनचं घेतलंय आणि थेरी टाईप घेतलंय ते आपण ह्याचं घेतलंय, हॉटेल लाईनचं घेतलंय, शाळेतलं घेतलंय. मग ह्या दोन्ही गोष्टीचं कुठेतरी सांगड घालत भविष्यात असं वाटायला लागलं की आता जर इथून पुढे काय करायचंय तर हॉटेल लाईन मध्येच पडायचं. म्हणून वयाच्या 16व्या वर्षी पहिलं हॉटेल माझं मी सांगलीत चालू केलेलं आपल्या कोल्हापूर रोडला. त्यानंतर मग तिथला थोडासा प्लॅन माझा फ्लॉप झाला. मग पण हार मांडली नाही, कंटिन्यू सातत्य ठेवलं. ताकारीमध्ये मी दुसरं हॉटेल माझं चालू केलं, तिथंही माझं ते हॉटेल फ्लॉप गेलं. त्यानंतर कराडला माझं एज्युकेशन झालं FY पर्यंत कम्प्लीट, 11वी 12वी फर्स्ट इयर. कारण 10वी पर्यंत नंतर मी एज्युकेशन बंदच केलेलं आणि 11वी 12वी फर्स्ट इयर तिथं कम्प्लीट झाल्यानंतर मी परत इस्लामपूरला रिटर्न आलो आणि मनात विचारायला लागले की परत एकदा हॉटेल चालू करायचं. मग मी 2018ला माझी एक पहिली मेन ब्रांच मी चालू केली मंत्री कॉलनी रिक्षा स्टॉप जवळ. आणि तिथून मग हळूहळू पिकअप घेत मग सुरुवातीला मी एकटाच होतो. त्यानंतर एक मित्र माझ्यासोबत जॉब करायला लागला आणि त्या मित्रानंतर मग माझ्याकडे आता साधारण एक 50+ लोकांची टीम आहे जी की माझ्यासोबत काम करते. आणि आज इस्लामपूरमध्ये 4 आणि कोल्हापूरमध्ये माझं 5वं हॉटेल चालू झालंय. म्हणजे साधारण 5 हॉटेलचा आज मी मालक झालोय. क्या बात आहे. मला आता 2 प्रश्न या उत्तरावरनं पडलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की जनरली मुलांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर 23, 24, 25व्या वर्षी मुलं करिअरचा विचार करतात. पण तुमच्या बाबतीत हे अगदी उलट झालंय. 16व्या वर्षी तुम्ही पहिला प्रयत्न केलेला आणि आपण म्हणतो की ते वर्ष थोडंसं धोक्याचं असतं. पण एक मोठी रिस्क घेतली होती, अर्थात त्यात तुम्हाला यश मिळालं नसेल. पण तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. तर इतक्या लवकर सुरुवात कशी काय झाली? आणि त्याला जोडूनच दुसरा प्रश्न असा की तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी तळापासून म्हणजे अगदी खालच्या पायरीपासून तुम्ही आता मालक या वरच्या पायरीपर्यंत आलेले आहात आणि 4 ते 5 तुमच्या शाखा यशस्वीपणानं चालू आहेत. तर या टप्प्यावर कसं वाटतंय? खरं तर स्वतःचाच अभिमान वाटायला लागतो कधी कधी. कारण या इथपर्यंतचा विचार कधी केला नव्हता की या लेवलला आपण पोहोचेल. पण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढत गेला की नाही आपण करू शकतोय. ज्यावेळेस सुरुवातीला एकटा होतो तर त्यावेळेला एक हॉटेल चालवू शकतोय. आज आपण ज्या वेळेला 2 जण आम्ही मित्र काम करायला लागलो आणि तो एक कॉन्फिडन्स माझा वाढत गेला की बाबा आपण एकटं होतो आधी आणि आता आपण 2 जण आहे. त्यानंतर मग 3रा आला, 4था आला. सेल जसं जसं वाढत गेला तसं तसं माझा स्टाफ वाढत गेला आणि ज्या वेळेला माझा 10 लोकांचा स्टाफ झाला त्यावेळी माझं मी दुसरं हॉटेल चालू केलं आणि तेही मी मॅनेज करायला लागलो. आणि एक त्यातनं आयडिया मिळाली मला की बाबा कशा पद्धतीने ह्याला मॅनेज केलं पाहिजे, कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे म्हणजे कंटिन्यू सेल व्यवस्थित होईल. ह्याच्यातनं मला जो अनुभव मिळत गेला त्या अनुभवातनच मी आज 5 हॉटेलचा मालक झालो. आणि 5 हॉटेलचा मालक झाल्यानंतर खूप भारी वाटतंय. कारण माझ्या खानदानात मी पहिला हॉटेल व्यावसायिक आहे की एक चांगल्या प्रकारे हॉटेल चालवतोय.
दुसरी गोष्ट ज्या खडतर प्रवासात आलो ते सुरुवातीचा जरा काळ माझा खडतर होता, पण आज आत्ताच्या परिस्थितीला म्हणजे स्वतःचाच अभिमान वाटतो आणि भारी वाटतं की आज आपण एक अचिव्हमेंट कम्प्लीट केली म्हणून. क्या बात आहे सर. तसं बघायला गेलं तर कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे पैसा. म्हणजे इतर कुठल्याही गोष्टींची आपल्याला सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. तर हा सगळा डोलारा उभं करायच्या आधी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की 16 वर्षाचे असताना पहिलं हॉटेल सुरू केलं, तो पहिला प्रयत्न होता, तर तेव्हापासून पैशांची अरेंजमेंट कशी झाली? ते सगळ्यात मोठा माझ्यासाठी एक प्रॉब्लेमॅटिक विषय होता. पण घरातनं एक 50,000 रुपयाची मदत झाली आणि इतर जे मित्र सर्कल जोडलं होतं त्यांच्याकडून थोडी आर्थिक मदत झाली. असं साधारण सुरुवातीच्या हॉटेलला मी एक 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट एक तयार केलेली आणि ती इन्व्हेस्टमेंट चालू करून त्या इन्व्हेस्टमेंट गुंतवून मी माझं सुरुवातीचं हॉटेल चालू केलं. आणि पहिल्याच दिवशी ड्रायडे होता, साधारण मला वाटते 2 ऑक्टोबर होता त्यावेळेस, जे ह्याचं सांगलीचं हॉटेल चालू केलेलं मी. तर पहिल्या दिवशीचं काउंटर होतं माझं 12,000 रुपये. एवढा कॉन्फिडन्स माझा वाढला की म्हटलं आपण इथला किंगच आहे. मग ज्यावेळेला मी 2018ला इथं इस्लामपूरमध्ये हॉटेल चालू केलं त्यावेळेस मात्र मला विजयभाऊ पतसंस्था इस्लामपूरची त्यांनी सपोर्ट केलं, माऊली पतसंस्था किंवा इतर इस्लामपूरच्या ठराविक लोकांनी मला, पतसंस्थेने मला सपोर्ट केला आणि मग माझा हा प्रवास पैशांचा सुरू झाला आणि तिथूनच मी आज इथपर्यंत पोहोचलो. ओके, मग तिथून सुरू झालेला प्रवास आज आपल्याला एवढ्या मोठ्या शाखांमध्ये यशस्वीपणानं आणि त्यातल्या त्यात लोकांच्या ओठांवर हॉटेल एसके हे नाव आहे. आणि मसुरा खायचा असेल आणि इस्लामपुरात आपण असू तर ठराविक आपल्याला काही नावं असतात आणि त्यातलं आता बेस्ट ऑप्शन म्हणजे आपल्याला एसके हॉटेल दिसून येतं. सध्या जर आपण बघितलं तर 50 लोकांचा स्टाफ काम करतोय आणि इतक्या मोठ्या टीम सोबत काम करावं लागतं. सुरुवातीच्या काळात जशी चॅलेंजेस आली असतील तशी आता पण मला वाटतं काही ना काहीतरी चॅलेंजेस बिझनेसमध्ये येत असतील. 100. असं कधी होतं का की आपण नाही करू शकणार किंवा इथून पुढचा आपला प्रवास अवघड आहे किंवा हे आता सगळं आपल्या कंट्रोलच्या बाहेर जात आहे, आपण हे थांबूया, असं या सगळ्या प्रवासात कधी वाटलं? नाही, कधीच नाही असं वाटलं. कारण ज्या वेळेला सुरुवातीचा संघर्ष माझा जो होता तो फार खडतर होता, पण आता माझ्याकडे कुठेतरी 4 लोक काम करतायत, त्यांची ताकद माझ्यासोबत आहे, माझी ताकद मी प्लस लावतोय, मग ह्या गोष्टी माझ्यासाठी जास्त अवघड नाहीयेत. पण एक गोष्ट मला जाणवते की तुमच्या प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक शब्दात एक ठामपणा आहे आणि प्रत्येक वेळेस एक पॉझिटिव्हिटी दिसून येते, एक कॉन्फिडन्स दिसून येतो आणि एक एनर्जी सुद्धा दिसते. तर हे एनर्जी, हे इन्स्पिरेशन कुठून मिळतं? ज्या वेळेला परिस्थिती खडतर होती आणि त्या परिस्थितीवर मात करायचंय तर स्वतःला मजबूत झालंच पाहिजे. स्वतः मजबूत असेल, स्वतःवर आत्मविश्वास असेल, स्वतःचा कॉन्फिडन्स असेल तर भविष्यात आपण काही ना काहीतरी करू शकतो. आणि हे करायच्या आधी सगळ्यात महत्वाचं आपलं गोल निश्चित झालं पाहिजे. अख्खा मसुरा हा महाराष्ट्रात फेमस आहे, त्यात इस्लामपूरमुळे त्याचं नाव खूप मोठं झालेलं आहे. हॉटेल एसके मध्ये कशा पद्धतीचा अख्खा मसुरा मिळतो आणि असं तुमच्याकडे काय आहे ज्याच्यामुळे लोक इथंच येतात? पहिली गोष्ट माझी क्वालिटी, जे मी बनवतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायला मला आवडेल की आज माझे 5 जरी हॉटेल असतील तरी ह्या 500 हॉटेलचा मसुरा मी स्वतः बनवतो. त्याच्यासाठी इथलं मेगा किचन जे माझं आहे, मोठं किचन, या किचन मध्ये सगळा मसुरा तयार होतोय, तो स्वतः मी तयार करतो. त्यानंतर इथला मसुरा सगळ्या हॉटेलमध्ये ट्रान्सफर होतो, त्यामुळे क्वालिटी मेंटेन होते पहिली गोष्ट. त्यामुळे लोकांच्याकडून अशी मला प्रतिसाद मिळतो की माझ्या सगळ्या हॉटेलला टेस्ट सेमच आहे. माझा जो डबल फ्राय मसुरा आहे तो अप्रतिम, जो की लसूण मसुरा म्हणू शकता त्याला किंवा डबल फ्राय मसुराही म्हणू शकता. डबल फ्राय मसुरामध्ये 2-3 प्रकार आहेत, फिका, मीडियम आणि आपला रेग्युलर. ह्या 2-3 मसुरामध्ये तुम्ही कुठलाही मसुरा, म्हणजे डबल फ्राय मसुरा जर घेतला तर टॉपचाच विषय आहे. जैन मसुऱ्याची जास्त मागणी असते, तोही मसुरा आपल्याकडे अवेलेबल असतो. आणि लवकरच आपण एक 3रा मसुरा चालू करतोय, तो म्हणजे स्मोक मसुरा, जो की इथल्या भागात कुणाकडेच मिळत नाहीये आणि तो मिळणार नाही. तो मसुरा आपण इथं इस्लामपूरमध्ये चालू करतोय. इस्लामपूरमध्येच नाही तर सगळ्याच ब्रांचला आपण तो मसुरा लवकरच चालू करतोय. क्या बात आहे. म्हणजे फक्त एक प्रकारचा मसुरा नाहीये, तर त्यामध्ये सुद्धा बरेच एक्सपेरिमेंट आहेत आणि आगामी काळात आपल्याला एक वेगळा स्मोक मसुरा हॉटेल एसके मध्ये बघायला मिळणार आहे. पण आणखीन एक गोष्ट की मला असं ऐकायला मिळालं, म्हणजे काही वेळापूर्वी मी इथल्या आपल्या काही कस्टमर सोबत बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं की इथला मसुरा असा स्पेशल आहे की ज्याच्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही. अगदी, म्हणजे हेल्थचा विचार करणारे लोक आज आपल्याला जास्त बघायला मिळतात. आणि त्यांच्याकडून आपल्याला असं ऐकायला मिळालं की इथला मसुरा खाल्ल्याने आपल्या हेल्थवर काही परिणाम होत नाही. म्हणजे ते सांगायला मला आवडेल की
विषय काय आहे की इतर हॉटेलचा जो मसुरा खाल्ला की दुसऱ्या दिवशी डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली हलते. म्हणजे ह्याच्या आधी मी ज्यावेळेस सुरुवातीला मसुरा करायचा हा प्रॉब्लेम माझ्याकडनं नक्की व्हायचा की लोकांचं काय व्हायचं, मला लोक येऊन सांगायचे की अरे संजय मसुरा खाल्ल्यानंतर जरा पोट बिघडलं. पण आता ती परिस्थिती नाहीये. आत्ताची जी परिस्थिती आहे ती फार अफलातून आहे. म्हणजे आपला मसुरा खाल्ल्यानंतर अगदी पोट साफ होते असं म्हणायला काही हरकत नाहीये. क्या बात आहे. म्हणजे टेस्ट आणि हेल्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला जपायच्या असतील तर हॉटेल एसके मध्ये आपल्याला यायलाच हवं. हॉटेलचं जे क्लिनिंग आहे म्हणजे स्वच्छता, लोकांना लागतं काय किंवा पण चांगल्या प्रकारचं जेवण, चांगल्या चवीचं, चांगल्या टेस्टचं जेवण आणि चांगली स्वच्छता ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असल्यामुळं त्यामुळं एक लोक आपल्याकडे जास्त आकर्षित आहेत असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. क्या बात आहे. म्हणजे मसुराबद्दल आपण बरंचच बोललो. अर्थात हॉटेल एसके अख्खा मसुरा असं नाव असल्यामुळे मसुराबद्दल आपण बोलणारच. पण मसुरा सोडून मला ऐकायला मिळालं की तुमच्याकडे इतर पंजाबी डिशेस वगैरे सुद्धा आहेत, त्याबद्दल सुद्धा मला ऐकायला आवडेल. हा, पंजाबी डिशेस आहेत, चायनीज डिशेस आहेत. बाकी ह्या डिशेस म्हणजे त्याच्यामध्ये मंचुरियन वगैरे चायनीजचे आयटम आहेत, सूप वगैरे असे आहेत. जे पंजाबीमध्ये आपण नवीन चालू केलेलं आहे पनीर लबाबदार आहे, नंतर पनीर शाम सवेरा आहे, पनीर पसंद आहे. ह्या ज्या डिशेस आहेत तर त्याची टेस्ट सुद्धा युनिक आहे. म्हणजे जे की इथल्या आपल्या भागातल्या लोकांनी थोडंसं केलेलं नाहीये त्या डिशेस आपण इथं चालू केलेल्या आहेत, ज्या की पकोडा टाईप मध्ये येतात. म्हणजे अफलातून टेस्ट ज्याच्यामध्ये खवा, पनीर, बटर आणि हे क्रीम ह्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्यामुळे ह्या टेस्ट जे की आपल्या इथं झणझणीत थोडंसं लागतं लोकांना, पण हे थोडंसं उलट्या पद्धतीनं थोडं पंजाबी डिशेस आपण चालू केल्यात. म्हणजे स्वीट अँड टेस्टी. मग ह्याही डिशेस टेस्ट करायला काही लोकांना प्रॉब्लेम नाही. ज्यांनी केले त्यांचं प्रत्युत्तर असं आहे की वाह क्या बात आहे असं. पण मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या ज्या 5 शाखा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे येणारा वर्ग साधारण कुठला आहे? म्हणजे यंगस्टर्सची गर्दी असते, फॅमिली येतात, की कोण जास्त मोठ्या संख्येने हॉटेल एसके कडे वळतं, असं काय सांगाल? तसं म्हणायला गेलं तर सगळ्या कॅटेगरी मधली लोक आपल्याकडे म्हणजे आकर्षित आहेत. असा कुठला वर्ग शिल्लक राहिला नाहीये की ज्या क्लास मधले लोक मसुरा खायला येत नाहीत. आणि मला वाटतं की यांची टेस्ट हेच याच्या मागचं गोडगुपित आहे. त्याच्यामुळेच लोक इतक्या मोठ्या संख्येने आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्या सगळ्या ब्रँच मध्ये खूप गर्दी बघायला मिळते आणि नाव इस्लामपूरच्या बाहेर पोहोचलेलं आहेच. हो. पण मला एक जाणून घ्यायला आवडेल की बरेच आपल्याकडे कस्टमर येत असतील, बरेच रिपीट येत असतील, त्यांच्याकडून चांगल्या कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळत असतील. पण अशी एखादी कॉम्प्लिमेंट की जी खूप भारी वाटते, जे आपल्या केबीपी कॉलेजला जे विद्यार्थी लोक आहेत, ज्यावेळी माझं म्हणजे पहिलं हॉटेल होतं तिथं एमपीएससी करणारे जे मुलं मुली आहेत, आज त्यातले काही अधिकारी लेवलला पोहोचलेले आहेत. तर त्यांनी जी येतात तर म्हणतात की एसके आमचं तुझ्या बरोबर तृणानुबंध जुळलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मसुऱ्याची टेस्ट इथं जी खाल्ली आहे ना आम्ही ती दुसरीकडे कुठंच आम्हाला मिळत नाही. मसुरा खायचं म्हटलं की कुठं पण आम्ही अधिकारी म्हणून काम करत असू दे, पण मसुऱ्याची आठवण झाली की पहिली आठवण तुझी येते आम्हाला. पण आता एक नवीन आपण सिस्टीम अशी सुरू केली की जिथं लोकांनी फक्त ऑर्डर द्यायची, यायचं आणि आपली जी पार्टी असेल ती एन्जॉय करायची. काय तुम्ही नेमकी फॅसिलिटी देता? आता हॉटेलमध्ये काय केलंय आपण की त्यांना त्यांचं डेकोरेशन असेल, लॉन असेल आणि साऊंड सिस्टम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेज केलेल्या आहेत तिथं, जेणेकरून लोकांनी फक्त येताना केकच घेऊन यायचा. बाकी इथं येताना काही दुसरं बाकी काहीच करायचं नाही. त्यांनी सगळ्या गोष्टी इथं आपण अरेंजमेंट करून दिलेली असते. त्याचं साधारण एक 20 लोकांचं असं बजेट आहे. 6,500 रुपये मध्ये त्यांना अनलिमिटेड जेवण देतोय. त्याच्यात ते 10 ते 12 मेनू देतोय आपण. ते वेलकम ड्रिंक पासून ते स्वीट बडीशेप पर्यंत, मुखवास म्हणाल तिथपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतोय. त्यामुळं ही फॅसिलिटी इस्लामपूरमध्ये आतापर्यंत कोणी चालू केली नव्हती, ती आपण केली आहे आणि त्याचाही प्रतिसाद खूप छान आहे. तुम्ही आता बघाल आजही आपल्याकडे कार्यक्रम आहे. पण समजा एखाद्या फॅमिलीला असं वाटलं की आपला इव्हेंट थोडासा मोठा आहे, फंक्शन मध्ये थोडे जास्त लोक येणार आहेत, तर त्यांचा या निमित्ताने हिरमोड होत असेल की त्यांच्यासाठी तुमचा काही वेगळा प्लॅन बी असतो? हा, तर जर 100 पेक्षा जास्त लोक असतील तर विषय असा आहे की माझ्याकडे इव्हेंट मॅनेजमेंटची एक टीम आहे. म्हणजे मी ती स्वतः डेव्हलप केलेली आहे. तर ती टीम त्यांनी सांगितलेल्या लोकेशनला जाऊन काम करते. मग तिथं डेकोरेशन पासून ते जेवणापर्यंत त्यांनी मागितलेल्या प्रत्येक मेनूवरती आपण जाऊन विचार करून तो मेनू तयार करतो आणि त्या पद्धतीने आपण तिथली मॅनेजमेंट करतो. मग डेकोरेशन असू दे किंवा जेवण असू दे, त्याच्यासाठी सेपरेट एक 30 ते 40 लोकांची माझ्याकडे टीम काम करते. क्या बात आहे. म्हणजे हॉटेल एसके मध्ये आपण मसुरा खायला येतो, इथल्या पंजाबी डिशेसचा आनंद घेतो, 5 ब्रँचेस मध्ये इथून काम चालतं. पण सोबतच जर इथे पार्टी आपली अरेंज होत नसेल, जर आपले लोक जास्त असतील
तर एसके ची टीम बाहेर येते आणि आपले इव्हेंट वाजवायचं काम ती टीम करत असते. आता 31 काही दिवसांवर येतोय आणि मला वाटतं की 31 डिसेंबरच्या निमित्तानं बरेच लोक जेवणासाठी बाहेर पडत असतात. तर या 31 डिसेंबरला हॉटेल एसके मध्ये लोकांनी काय यायला हवं, तुमची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आतापर्यंत लोकांना फक्त जेवणा व्यतिरिक्त मी काय दिलेलं नाहीये. तर या 31 डिसेंबरला मी माझ्या सर्व फॅमिली कस्टमरसाठी मी ऑफर देतोय. ऑफर म्हणण्यापेक्षा एक माझ्याकडून भेटवस्तू देतोय. तर ती गिफ्ट काय असणार आहे आणि कशी असणार आहे तर ती त्या दिवशीच बघायला मिळेल आणि अतिशय सुंदर गिफ्ट असणार आहे. आणि जेवण झाल्यानंतर ती गिफ्ट तिथल्या फॅमिली लोकांना भेटून जाईल. मला एक सरप्राईज मिळालंय की 31 डिसेंबरला जे फॅमिली मेंबर इथे येणार आहेत त्या प्रत्येक फॅमिलीसाठी आपल्याकडून एक छानसं गिफ्ट मिळणार आहे. आणि मी आत्ताच 31 डिसेंबरचं बुकिंग करून टाकतो. मी फॅमिली सोबत येतोय आणि आपण सुद्धा नक्की या, कारण जर आपल्याला 31 डिसेंबर भारीच एन्जॉय करायचं असेल आणि नवीन वर्षाची जर चांगली सुरुवात करायची असेल तर मला वाटतं स्वच्छ शुद्ध अख्खा मसुरा जर ट्राय करायचा असेल, टेस्टी ट्राय करायचं असेल काहीतरी, तर हॉटेल एसके मध्ये यायला हवं. 31 डिसेंबरला मी येतोय, आपण सुद्धा या. आणि सर खरंच खूप छान वाटलं, आपल्याबद्दल बरंच ऐकून होतो पण आपल्याशी आज बोलायला मिळालं. आणि टेस्ट तर नेहमी इथली घेत असतोच, पण पुन्हा पुन्हा इथं यायचा योग मला येतो. आणि इथे ज्या लोकांशी आपण आता बोललो त्यांच्याकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं की जर अख्खा मसूर ट्राय करायचा असेल तर इस्लामपूर मधलं सध्याचं बेस्ट लोकेशन, बेस्ट स्पॉट एकच आहे, हॉटेल एसके मसुरा इस्लामपूर. हॉटेल एसके मध्ये मालकांचं म्हणणं नेमकं काय हे आपण जाणून घेतलं, पण इथे आलेल्या कस्टमर्सचा नेमका काय रिव्ह्यू असतो आणि त्यांना या हॉटेलचा अँबियन्स कसा वाटतो, टेस्ट कशी वाटते हे आता आपण जाणून घेऊया. मित्र, तुझं नाव सांग. शुभम पाटील. शुभम पाटील. आणि एसके हॉटेलमध्ये तू आता कितव्यांदा आलायस? एसके हॉटेलमध्ये अंदाजे एक 10 ते 12 वेळा. 10 ते 12 वेळा तू आलायस. आणि तुला इथलं काय आवडतं? इथे खास करून त्यांची मसुराची टेस्ट आहे ती लाजवाबच आहे. त्याचप्रमाणे त्यांचे बाकीचे जे फूडीज आहेत, म्हणजे जर पनीर लाजवाब असेल किंवा पनीर अंगारा असेल, बेस्ट आहे फूड. नमस्कार, मी अमृत शिंगण. एसके हॉटेलचं सुरुवातीची एक शाखा आपल्या बहे नाक्यापासून जवळच्या अंतरावर एक छोटी शाखा सुरुवात होती. तेव्हापासून मी या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेतोय. इथल्या जेवणाबद्दल म्हणायचं तर घरगुती पद्धतीचं पण हॉटेलमध्ये खावं असं वाटणारं एक जेवण इथं आम्हाला मिळतं. इथल्या सटर फटर नावाची एक भाजी इथं आहे की जी भाजी आम्ही आवडीनं खातो आणि प्रत्येक वेळेला मागवून घेतो. त्यामुळं इथं जेवायला यायचा एक वेगळा आनंद असतो आम्हाला. जवळपास 7-8 वर्ष झाले मी येतोय. जेवण एक नंबर जेवण. 6वी-7वीत असल्यापासून हॉटेलला येते, पण जेव्हा पण एसके असतील आणि एसकेच्या हॉटेलला जायचं तेव्हाच मी हॉटेलला जाते. हॉटेलचं मला बाहेरचं दुसरं आवडत नाही. हॉटेलला खायचं तर एसकेच्या हॉटेललाच खायचं. मी पहिला घरात आठ घालून येते की आपण जायचं तर हॉटेलला एसकेच्या हॉटेलला जायचं. ते असतील त्यांच्या हातचं आणि त्यांना जाताना रिप्लाय करून जाते की आज जेवण खूप छान होतं. आरजे ओमकारचं गोडगुप्पी जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडले तर कमेंट पण नक्कीच करा. धन्यवाद.